त्याकडे येते. थोडंसं थांबा, आपल्याकडे एक महत्त्वाची अपडेट आहे. पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेविषयी एक ट्विट केलेलं आहे. विमान दुर्घटनेवरून त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. तर घटना हृदयद्रावक असून शब्दांमध्ये मांडणं अशक्य असल्याचं मोदींनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. दुर्घटनेतील प्रत्येकासोबत माझ्या संवेदना असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणतायत. मदत कार्य करणाऱ्या यंत्रणांच्या मी संपर्कात असल्याचंही मोदींनी सांगितलेलं आहे. ज्या यंत्रणांकडून मदत कार्य केलं जाते त्यांच्या संपर्कात असल्याचं ते म्हणतायत. अहमदाबादमधील दुर्घटनेनं धक्का बसल्याचंही मोदींनी म्हटलेलं आहे. तर विमान दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींचं हे ट्विट आपण बघितलेलं आहे. दरम्यान जी दृश्य आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं उभ्या असल्याचं दिसतंय. कारण अनेकांना याची गरज आज भासू शकते. 100 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेल्याची माहिती आहे. पण त्याच वेळेला ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे तिथं रहिवासी भाग होता, एक हॉस्टेल होतं MBBSच्या विद्यार्थ्यांचं. त्यामुळं त्यांनाही दुखापत मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याच पार्श्वभूमीवर इथं मोठ्या संख्येनं ॲम्ब्युलन्स आपल्याला उभ्या दिसत आहेत. आणि ज्या बिल्डिंगमध्ये हे विमान घुसलेलं होतं त्या बिल्डिंगचा नंतर काय झालेलं आहे याची कल्पना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल. बोईंग विमान हे एक मोठं विमान असतं आणि AI-171 नावाचं हे बोईंग विमान थेट क्रॅश झालं आणि त्याच्यानंतर एका हॉस्टेलच्या बिल्डिंगमध्ये हे शिरलेलं होतं. तिथं मेस ही आपण बघू शकतोय, जेवत होते MBBSचे विद्यार्थी. आणि त्याच वेळेला बरोबर हे जे विमान आहे ते त्या हॉस्टेलच्या भिंतीमध्ये आत घुसल्याचं दिसतंय. आणि त्यानंतर हे जे मेसमधील टेबल आहे त्याच्यावर जेवण सुद्धा आपल्याला तसंच दिसतंय. वो ब्रेक पड़ा था खाने का, तो हॉस्टल में खाने गया था इधर, हॉस्टल में ही प्लेन क्रैश हुआ. पर मेरे लड़का को कुछ हुआ नहीं, बात हुई मेरी. पर इसके भाईबंद है ज्यादा हुए तो लोग मर गए. ये फिर मेरे लड़का को देखने जाना है अंदर मेरे. अभी क्या लड़के को क्या सिचुएशन है? लड़का बोला है कि मैं अच्छा दूसरे मार से कूदा था ना तो थोड़ा खाली लगा है, ऐसा बोला है मेरे को. पर मैं जाऊँ अंदर तो मालूम पड़े ना. ठीक है. आपका कौन है उसमें जा रहा था? बताइए बहन 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 आपका नाम बताइए. पटेल भावना. भावना बहन, आपके कौन आ रहे थे और कौन सी फ्लाइट में आ रहे थे और अभी क्या सिचुएशन लग रही है आपको? हमारी बहन जा रही थी 1 बजे जा रही थी. 1:10 की फ्लाइट थी और जा रही थी लंदन. कि लंदन जाने से पहले ही क्रैश हो गया प्लेन. पूनम भाई, कौन आ रहे थे कौन जा रहे थे और अभी क्या सिचुएशन है उनकी? हाँ, मेरी साड़ी था, वो खम्बीसर थी और लंदन जा रही थी. हाँ, फिर हाँ बस 1 घंटे में समाचार आ गया को प्लेन क्रैश हो गया है, इसलिए मैं वापस अहमदाबाद से बाहर निकल गया था तो वापस आए सिविल में आ गया. क्या अभी लग रहा है, क्या प्रशासन की तरफ से क्या है? अभी देखने भी नहीं मिला, वो अंदर एंट्री नहीं मिली सिविल में. अभी कुछ भी समाचार नहीं मिला है अभी तक. तर या प्रतिक्रिया येत आहेत. ज्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक सुद्धा आपण बघितलेले आहेत. त्यांनी बोलणं केलं आहे आपल्या त्या विद्यार्थ्यांसोबत, पाल्यांसोबत असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान ही दृश्य आपल्याकडे आहे आणि यावरच या दुर्घटनेविषयी डिटेल माहिती आपण जाणून घेत आहोत एव्हिएशन एक्सपर्ट अभिषेक कुलकर्णी यांच्याकडून. अभिषेक कुलकर्णी सर, आपण बोलत होतो जे काही विमान आहे किंवा जी एक प्रोसेस आहे, प्रक्रिया फॉलो केली जाते एखादं विमान उड्डाण घेण्याच्या आधीची, त्याविषयी. आणि मगाशी तुम्ही सांगितलं की मे डेचा कॉल सुद्धा दिलेला होता. अशामध्ये तुमच्यापर्यंत याविषयी काही माहिती पोहोचू शकलेली आहे का? मे डेचा कॉल नेमका कधी दिलेला होता आणि त्याच्यानंतर शेवटी जो संपर्क झाला होता, कारण जे पायलट विमानामध्ये असतील त्यांचा कंटिन्यू संपर्क असतो खाली कंट्रोल रूम सोबत, तर हा जो संपर्क आहे तो नेमका कधीपर्यंत होता आणि शेवटचा जो संपर्क झाला त्याच्यामध्ये पायलटने नेमकं काय म्हटलेलं होतं, काय सांगितलं होतं, याविषयी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकली आहे? सो ह्याच्यात एकंदरीत असं लक्षात आलेलं आहे की टेक ऑफ घेतल्यानंतर फक्त 3 ते 4 मिनिटात ही दुर्घटना झालेली आहे. आणि त्या 3 ते 4 मिनिटातही त्याच्यामध्ये त्या अंतरामध्ये टेक ऑफ घेतल्यानंतर लगेचच पायलटनी, इधर को पायलटनी किंवा कॅप्टननी मे डे कॉल दिलेला होता टावर, ATC टावरला. आणि त्या ATC टावरनी असं आत्तापर्यंत जी सूचना मिळतीये त्याच्यात असं आहे की ATC टावरनी जेव्हा रिस्पॉन्ड केला त्या मे डे कॉलवरती, त्यांच्या रिस्पॉन्सला परत पायलटकडनं काही उत्तर मिळालेलं नाही आहे. कारण तेव्हापर्यंत मला वाटते ती क्रॅश झाली होती आणि तेवढ्यात ATCला हे मिळालं, न्यूज मिळाली की असं असं ही दुर्घटना झालेली आहे. पण जर आपण टेक ऑफ घेऊन
दुर्घटनापर्यंत जे अंतर बघितलं, वेळेचा अंतर बघितला तो फक्त 3 ते 4 मिनिटाचा आहे. तर 3 ते 4 मिनिटाच्या अंतरामध्ये एकंदरीत असं येते, जर एखाद वेळेस जर बर्ड स्ट्राईक झाला असावा तर तो डिपार्चर जो टेक ऑफ करताना जर वर घेताना ते लिफ्ट ऑफ करताना जर झाला असेल तर ते झाल्यानंतर पहिला 1-2 मिनिटं पायलटचे वेळ गेला असेल ते पटकन चेकलिस्ट सगळे जे त्यांचे असतात ते सगळे चेकलिस्ट बघायला, फॉलो करायला. आणि ते झाल्यानंतर जेव्हा त्यांना लक्षात आलं की दोन्ही इंजिनचे पॉवर डाऊन झाले असतील, हे आपण जर तरची गोष्टी करतोय, कारण अजून आपल्याला माहिती नाहीये की नक्की काय झालं असावं. तर जर पॉवर फेल्युअर झालेलं, हे दोन्ही इंजिनचे पॉवर फेल्युअर झालंय असं जर लक्षात आलं असेल पायलटला, त्यावेळेला त्यांनी मे डे कॉल दिला असावा. आणि त्याच्यानंतर पण त्यांना खूप वेळ मिळाला नाही बाकी काही करण्यासाठी, कारण पॉवर जर डाऊन झालं असेल आणि टेक ऑफच करत होती एअरक्राफ्ट. एक आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा मोठा प्रवास होता, अहमदाबाद ते लंडनचा साधारण 8-9 तासाचा प्रवास होता तो. मग तसा असेल तर खूप जास्त आपल्याला एकंदरीत हे नक्की आहे की फ्युएल पूर्ण होतं. ठीक आहे, फ्युएलचं वजन खूप जास्त होतं, कारण आपल्याला इंधन पूर्ण भरले गेलं होतं त्याच्यात, कारण डायरेक्ट फ्लाईट होती. आणि जर आपल्याला 230 पॅसेंजर होते आणि जर 12 क्रू मेंबर्स होते असं लक्षात येत आहे, तर ते त्यांचं बॅगेज हे सगळं एकंदरीत वजन बघितल्यानंतर आणि मग इंजिन जर डाऊन झाले, इंजिन पॉवर फेल्युअर झालं दोन्ही इंजिनचं, तर खूप डिफिकल्ट असतं हे असं मॅनेज करण्यासाठी. आणि म्हणून त्यांना वेळ मिळाला नसावा की मे डे कॉल केल्यानंतर एटीसीचा रिस्पॉन्स आल्यानंतर त्यांना परत रिस्पॉन्ड करायला त्यांना वेळ मिळाला नसावा. कडे आहे ज्यावेळेला अपघात झाला होता त्यावेळची दृश्य आणि त्याच्यानंतर अपघात झाल्यानंतर जे सगळं काही बेचिराग झालं आहे त्याचीही दृश्य आहेत. दरम्यान एक मोठी अपडेट आपल्याकडे आली आहे. जे विमान क्रॅश झालेलं आहे ते विमान मागील 2 दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे लावलेलं होतं एअरपोर्टवर आणि त्याच्यानंतर आज ते कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय. आज टेक ऑफ घेतलेला होता त्याच विमानानं मात्र उड्डाण भरल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये ते विमान क्रॅश झालेलं आहे. खात्रीलायक सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला जी माहिती दिली आहे त्यानुसार हे ड्रीम लाइनर विमान मागील 2 दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादमध्येच होतं. आणि यावरच आपण आता जास्त माहिती घेऊयात एव्हिएशन एक्सपर्ट अभिषेक कुलकर्णी सरांकडून. अभिषेक कुलकर्णी सर, आता जी महत्त्वाची अपडेट आपल्याकडे येते त्यानुसार जे विमान क्रॅश झालेलं आहे ते मागील 2 दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादच्या एअरपोर्टवरच होतं अशी माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आता ही दुर्घटना घडल्याचं दिसतंय. साधारणतः जेव्हा एखादं विमान त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड होतो त्याच्यानंतर कोणती प्रोसेस, कोणती प्रक्रिया फॉलो केली जाते आणि याच्या बाबतीत सुद्धा ती झाली असेल? मॅडम, सर्वात पहिला एक छोटीशी गोष्ट मी करेक्ट करू इच्छितो. आपल्याकडे जे एक फ्लाईट रेडार नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, फ्लाईट रेडार 24, ज्याच्यावरती आपल्याला प्रत्येक एअरक्राफ्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण जगातील कुठली एअरक्राफ्ट कुठं चालली आहे, एस्पेशली कमर्शियल एअरलाइन्स, ते दिसतंय. तर एकंदरीत बघितलं तर ही एअरक्राफ्ट काल रात्री पॅरिसवरनं दिल्लीला आली, काल रात्री 1:30 वाजता दिल्लीला पोहोचलेली आहे. आणि आज सकाळी दिल्लीवरनं अहमदाबादला आलेली आहे. 9:50 टेक ऑफ, 10:07 टेक ऑफ घेतलेली आहे आणि 11:16 अहमदाबादला लँड झाली होती आज सकाळी ही विमान. आणि एकंदरीत बघितलं तर मागचे काही दिवस रोज ट्रॅव्हल करत आहे ही विमान. सो 2 दिवस ग्राउंडेड होती ही माहिती कदाचित नादुरुस्त असेल. मग अभिषेक सर, माझा याच अनुषंगाने एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की पॅरिसवरून काल रात्री आलेले होते हे विमान दिल्लीला, त्याच्यानंतर आता अहमदाबादमध्ये आला आणि मागील काही दिवसांपासून रनिंग मध्ये होतं, सामान्यांच्या भाषेमध्ये बोलायचं तर रनिंग होतं हे विमान. मग अशामध्ये आज लगेचच उड्डाण केलेलं आहे, टेक ऑफ केलेलं आहे या विमानानं. तर साधारणतः जेव्हा एखादं विमान एखाद्या एअरपोर्टवर उतरतं त्याच्यानंतर दुसरं उड्डाण घेतं, त्याच्यामध्ये किती अंतर ठेवलं जातं आणि त्यावेळेला काही देखभाल केली जाते का, दुरुस्तीसाठी काही टेस्टिंग केल्या जातात का? सो एक इंटरनॅशनल फ्लाईट जी लांबची मोठा प्रवास झाल्यानंतर त्याला काही तासांचा अंतर असतो जो टेक्निकल चेक करतात आणि तो बऱ्यापैकी झालेला दिसतोय ह्या फ्लाईट रेडारच्या ॲप्लिकेशन प्रमाणे. की काल रात्री जर 1:30 वाजता दिल्लीहून पॅरिसला आली आहे तर आज सकाळी 10 वाजेपर्यंत
ती परत फ्लाईट उड्डाण घेतलेली नाही आहे तो इनफ अंतर असतो की प्रत्येक सगळे टेक्निकल अनालायसिस आणि हे ते सगळं पूर्ण चेक करण्यासाठी टेक्निकली आणि हे ते आज सकाळी जेव्हा दिल्लीहून अहमदाबादला आली विमान तेव्हा फक्त 1 तासाचा जवळपास 1 तासाचा फ्लाईट असतो 1 तास 10 मिनिटाची फ्लाईट असते त्यामुळे त्याच्यानंतर जे शॉर्ट ड्युरेशनच्या फ्लाईट नंतर जे काही टेक्निकल गोष्टी चेक करायचे असतात ते करायला जास्त वेळ लागत नाहीत आणि त्याच्यासाठी असं काही नाही आपण आता बघतो की जेव्हा आपणही बोर्ड करतो कुठलीही फ्लाईट इंडिगो असू दे किंवा एअर कुठलीही असू द्या तर आपण बघतो की आपण बोर्डिंग गेटवरती थांबलेलो असतो आणि आपल्या समोर ती एअरक्राफ्ट येती लोक डीबोर्ड करतात आणि आपण बोर्ड करतो त्याच्यात आणि आपण जिथं जायचं तिथं जातो तेवढं हे सगळं होत असताना टेक्निकल चेक सगळं होत असतात त्या विमानाचे त्यामुळे ड्युरेशन हा महत्वाचा नाहीये किती बारकाईने आपण प्रत्येक गोष्ट बघतो ते खूप महत्वाचं आहे ड्युरेशन इज इंटरनॅशनल फ्लाईट झाल्यानंतर एखादं 9-10 तासाची फ्लाईट झाल्यानंतर जे टेक्निकल चेक्स असतात ते जर जास्त वेळ लागतो ते करायला पण काल रात्री तो झालेला असं मी अज्युम करतो की पॅरिसहून दिल्लीला आल्यानंतर जी 6-7 तास किंवा त्याच्यापेक्षाही जास्त 9 तास विमान होती दिल्ली एअरपोर्टला तेव्हा ते झालेलं असेल असं मला वाटतंय आणि त्याच्यानंतर जी अहमदाबादला आली त्याच्यानंतर आपल्याला तरीही बघितलं तरी 2 तासाचा वेळ होता त्यामुळे हे सगळे चेक्स व्यवस्थित होतात त्याला सिस्टम्स सेट केलेले असतात व्यवस्थित ते सिस्टम सेट केल्याप्रमाणे ग्राउंड हँडलिंग टीम असती किंवा टेक्निकल टीम असती इंजिनिअरिंग टीम हे सगळं व्यवस्थित चेकिंग करत असतात विमानाचं